नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण एकदम चविष्ट अशी तोंडलीची सुकी भाजी बनवणार आहोत विथ मॅगी मसाला ए मॅजिक। ही तोंडलीची सुकी भाजी इतकी चविष्ट बनते ना आवडती तोंडली सुद्धा सर्वात आवडती होईल। इतकी चमचमीत अशी आज आपण इथे ही तोंडलीची भाजी बनवणार आहोत। चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला। तर इथे आपण तोंडलीची सुकी भाजी बनवण्यासाठी 250 ग्रॅम ही तोंडली घेतलेली आहे। तोंडली ही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपण ही कट करून घेणार आहोत। तर कट करताना याच्या कडाच्या ज्या दोन्ही बाजू असतात ना त्या आधी कट करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर याचे उभे हे 4 काप करून घ्यायचे आहेत। तुम्ही याचे गोलाकार काप सुद्धा करून घेऊ शकता। तोंडलीची भाजी ही करायलाही खूप सोपी असते, खायलाच तेवढीच अप्रतिम लागते। त्यामुळे तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून बघा। खूपच साधी सोप्या पद्धतीने आज आपण इथे तोंडलीची भाजी बनवत आहोत। ही अशा प्रकारे आता आपण उभे 4 काप करून तोंडली कट करून घेतलेली आहे। तर तोंडलीचे इथे आपण हे उभे 4 काप यासाठी केलेले आहेत म्हणजे ती पटकन शिजली जाते। तुम्ही कुकरमध्ये याची भाजी बनवू शकता। तर तोंडलीचे उभे 2 काप केले तरीही चालेल, कुकरमध्ये अगदी पटकन शिजली जाते। पण इथे आपण ही कढईमध्ये बनवणार आहोत, त्यासाठी इथे आपण हे एका तोंडलीचे 4 काप केलेले आहेत। तर आता तोंडलीची भाजी बनवण्याआधी कढईमध्ये 1 चमचा तेल ॲड करायचं आहे। तेल हे छान असं गरम झालं की सर्व बाजूंनी लावून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण जी बारीक कट केलेली तोंडली आहे, उभी कट केलेली तोंडली, ती यामध्ये ॲड करूयात। साधारण मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं छान अशी ही परतवून घ्यायची आहे। परतवून यासाठी घ्यायची आहे म्हणजे ही भाजी एकदम चविष्ट बनते। त्याचा जो चिकटपणा असतो तोही निघून जातो, खायला भाजी अप्रतिम लागते। 2 ते 3 मिनिटं म्हणजेच 1-2 मिनिटं परतवून घेतलं की यामध्ये चवीनुसार मीठही ॲड करायचं आहे। म्हणजे एकदम थोडंसं मीठ ॲड करायचं आहे, त्याने या भाजीची चव अप्रतिम लागते। एकदा हे घरी नक्की ट्राय करून बघा। छान अशी 2 ते 3 मिनिटं आता आपण ही परतवून घेऊयात। छान अशी परतवून घेतलेली आहे। आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर आता याच कढईमध्ये आपण आणखीन तेल ॲड करूयात। तर इथे आपण साधारण 2 ते 3 चमचे तेल ॲड करायचं आहे। तेल हे छान असं गरम झालं की आता यामध्ये आपण जिरे मोहरी ॲड करूयात। 1/2 चमचा ही जिरे मोहरी ॲड करूयात। जिरे मोहरी छान अशी तडतडली की आता यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा ॲड करूयात। एक मोठ्या आकाराचा बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे। आता हा आपण हलकासा गोल्डन कलर येतोपर्यंत एकदम छान असा परतवून घेऊयात। मीडियम फ्लेमवर छान असं परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण एक बारीक कट केलेला टोमॅटो ॲड करूयात। मीडियम फ्लेमवर आता हे दोन्ही आपण छान असं परतवून घेणार आहोत। टोमॅटोचा हलकासा कच्चापणा कमी होईल इतका परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो परतत असतानाच यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्टही ॲड करायची आहे। एक छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मीडियम फ्लेमवर हे सर्व परतत असतानाच आता इथे फ्लेम हा आपल्याला लो ठेवायचा आहे, कारण यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करणार आहोत। तर इथे हे आपण अर्धा चमचा धने पावडर ॲड केलेली आहे, अर्धा चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा आता यामध्ये आपण गरम मसाला ॲड करूयात, 1 मोठा चमचा लाल तिखट। मसाले ॲड करून झाले आहेत। आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊयात। लो फ्लेमवरचे साधारण मिनिटभर आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे। परतवून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तोंडलीची सुकी भाजी बनवण्यासाठी यामध्ये कोणतंही वाटण किंवा एक्स्ट्राचे असे मसाले ॲड करायची अजिबात गरज नाही। अगदी थोड्याशा मसाल्यामध्ये ही तोंडलीची भाजी एकदम चविष्ट बनते। परतवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण पाणी ॲड करूयात। पाव वाटी साधारण इथे आपण हे पाणी ॲड करायचं आहे। पाणी यासाठी ॲड करायचं आहे म्हणजे हा जो मसाला आपण बनवलेला आहे ना हा छान असा शिजला जाईल। यावर मिनिटभर झाकणही ठेवून द्यायचं आहे म्हणजे हा जो मसाला आहे याला एकदम छान असं तेल सुटलं जाईल, भाजी एकदम चमचमीत बनेल। तर 1 मिनिट साधारण झाकण ठेवलेलं होतं, आपण झाकण उघडून बघूयात। वा तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे या मसाल्याला। आता यामध्ये आपण जी सुरुवातीला परतवून घेतलेली तोंडली आहे ना ती ॲड करूयात। तोंडली ॲड केल्यानंतर फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे। मीडियम फ्लेमवर एकदा हे छान असं परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठही ॲड करायचं आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचं एकदम जास्त वाटण मसाले किंवा जास्तीचं तेलही ॲड करायचं नाही, कारण ही तोंडलीची भाजी आपण बनवत आहोत
तोंडली ही तेल शोषून घेत नाही अजिबात, त्यामुळे जास्तीचं तेलही ॲड करायचं नाही, याला खूप तेल सुटलं जातं। तर इथे आपण सुरुवातीला 1च चमचा तेल ॲड केलेलं होतं तोंडली परतून घेण्यासाठी व भाजीसाठी साधारण 2 ते 3 चमचे तेल ॲड करायचं आहे। झाकण ठेवून आपण ही भाजी छान अशी वाफून घेऊयात। 3 ते 4 मिनिटं फक्त झाकण ठेवायचं आहे। तर एकदम छान अशी भाजी आपण इथे वाफून घेतलेली आहे, अगदी पटकन बनते ही तोंडलीची भाजी। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये मॅगी मसाले मॅजिकचं 1 पॅकेट ॲड करायचं आहे। याने ही तोंडलीची भाजी एकदम चविष्ट बनते। तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून बघा व मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा भाजी कशी झाली आहे ते। आता यामध्ये आपण हे पूर्ण 1 पॅकेट ॲड करूयात। मसाला ॲड केल्यानंतर आता हे मिक्स करून घेऊयात। तर यावरून आपण भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करूयात। तर आपली तोंडलीची सुकी भाजी एकदम तयार आहे, एकदम चविष्ट बनलेली आहे ही भाजी विथ मॅगी मसाले मॅजिक। तर आता होणार की नाही न आवडती तोंडली सर्वात आवडती। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।